आमचे संदीप कैलास कोदरे मामा, आमच्या मामाला आम्ही उमेदवारी दिलेली. मामाच्या चिरंजीवाला, कैलास मामाच्या चिरंजीवाला. काही गडबडीत जरा चुकतं, समजून उमजून घ्या मला. असं काय आकाश पाताळ एकत्र झालं नाही. मी मुद्दाम म्हणलं मामाला की तुमची माझ्या सभेकडे लक्ष आहे का बोलण्याकडं, पण मला कळलं की तुम्ही बारकाईनं माझं भाषण ऐकताय. तर कैलास मामांच्या चिरंजीवांना, संदीपजींना आपण उमेदवारी दिली. नवी कोरी पाटी आहे. आमच्या सुरेखाताई चंद्रकांत कवडे तिसरी टर्म आहे. तिसरी टर्म या माझ्या भगिनीला अनुभवी म्हणून आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि चौथे आमचे बंडू तात्या. बंडू तात्या, आता आपल्याला तात्याला निवडून द्यायचं आहे आणि पुतण्याला पाडायचं आहे. अलीकडं काका पुतण्या फार गडबड चालली. माझ्याकडे नाही, तिकडं माझ्याकडे सगळं बरं चाललंय. आता तुमच्या मनात आहे तसं चाललंय, काळजी करू नका. पण आमच्या बंडू तात्या सुनील जयवंत गायकवाड हे उपमहापौर होते पूर्वी. चौथी टर्म आहे आमच्या तात्याची. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं काही अनुभवी, काही नव्या दमाचे. 15 मध्ये आमची जोशीला जितीन कांबळे ह्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली. तिची खूण घड्याळ आहे. ह्या सगळ्यांचं घड्याळ घड्याळ घड्याळ. त्याच्यानंतर ब मध्ये पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर त्यांची पहिली टर्म आहे. त्यांना आम्ही उमेदवारी दिली. ओबीसी, इतर मागासवर्गीय समाज, सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये तिसरी आमची शिवानी रुपेश तुपे पहिली टर्म आहे. त्या माझ्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यानंतर आमचे अजित दत्तात्रय घुले ह्याची पहिली टर्म आहे. काही तरुणांना आम्ही संधी दिली. त्याच्यामध्ये हा एक तरुण आहे, थोडी दाढी पांढरी व्हायला लागली, ती माझ्यासारखी काळी करत नाही. त्याला शिकवतो मी नंतर. त्याच्या काकाचं लक्षच नाही त्याच्याकडे. आता काय करायचं, कुठे गेला काका. मित्रांनो, आपल्या अजित दत्तात्रय घुले. आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांनो, बाबांनो, पॅनल टू पॅनल मतदान नाहीये. बिल्डर दार्जिने आहेत. कोरोनाच्या काळामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. त्याच्यामध्ये कसली कुत्री, बेवारस कुत्री, भटकी कुत्री. म्हणले आता यांची नसबंदी करायची. 5 वर्षामध्ये रेकॉर्डवर दाखवलं 43,080 कुत्र्यांची नसबंदी केली. मग भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे होती, तर कुत्री वाढलीच. आता ज्याला नसबंदी कोणाची केली. ते एका माणसाला कुत्री काय बोलतात काय बोलत नाही ते कळतं की काय म्हणतंय. त्यांनी कुत्रींना विचारलं की नसबंदी झाली असताना तुम्हाला पिल्ल कशी झाली. तर तिनं सांगितलं कायच आम्हाला माहित नाही, ह्याच्यामुळेच झाली. आता त्याची तर नसबंदी केली. ह्याच्यात पण पैसा खाल्ला. इतके नालायक लोक आहेत हो. कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये पैसा खावा, एवढी यांची लेवल आहे. म्हणून मी सांगतोय की लीडरच्या हातामध्ये सूत्र द्यायची का डीलरच्या हातात. ही डीलर आहे. सगळं विकायला काढलंय, सगळं लुबाडायला काढलेलं आहे. मित्रांनो, माझ्या काळात तुम्ही नीट आठवा, खून, दरोडे, मारामाऱ्या, कोयता गँग, गाड्या जाळणं, गाड्या त्या ठिकाणी फोडणं असले प्रकार होत नव्हते. आता गाड्यांची जाळपोळ सुरू झालेली. कोयता गँग आहे. अरे कुठली कोयता गँग, कोण ह्याचा त्यांना आसरा देण्याचं काम करतं, कोण यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय. का माझ्या माता भगिनी, माझ्या मायमाऊली सुरक्षित नाहीयेत, ह्याचं आत्मपरीक्षण यांनी केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आता वारं बदलतंय. लोक विचार करायला लागलेत, घड्याळ जोरात चालायला लागले. लोक 15 तारखेला घड्याळाचं बटन दाबायचं त्यांनी ठरवलंय. पण काहींच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आणि त्याच्यामुळं वाटेल ती प्रलोभन दाखवतील. वाटेल ते का
तर उद्या पक्षातले रुपाली ठोंबरे तुम्हाला भेटताय, ते सोशल मीडियावर पोस्ट करतात, मी दादांना भेटायला आले, भेटले नाही, नाश्त्याला परत गेले, असं काहीतरी त्यांचं काय विनसलंय का? अजिबात नाही, तुला काही माहिती नाही. मी रुपालीताईंना भेटलो, मी त्यांच्याशी बोललो, त्यावेळेस अभय मांढरे पण होता. अभय कर इथं, अभय पण तिथं होता आणि मी ताईंना जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. तो आमच्या परिवारातला अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही कुटुंब म्हणून, परिवार म्हणून समजतो. त्याच्यात आपल्याला काही खमंग बातम्या मिळतील असं काही मनात आणू नका. वाद मिटवणं हे माझं काम आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. त्याच्यातनं तुम्ही जसा तुमच्यात वाद झाला की तुम्ही तुमचा मिटवता, तसं मलाही माझ्या पक्षात झालं की मिटवलं. काय असं कुणी कुणाचाच, आम्ही सगळे मिळून निर्णय घेत असतो. अरे एक्झिट पोल आहे ना वो, 14 तारीख तक रुको रुको रुको, इतनी जल्दबाजी क्या है? आशीर्वाद दिला तर तुम्ही पुढाकार घ्याल का कशामध्ये बाबा? एकत्र येण्यासाठी दादा. अरे बाबा, तुला काही सकाळपासून कुणी मिळालं नाही. तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये हे संभ्रम आहे दादा, एकत्र लढतीत आम्ही आमचं बघू, आम्ही आमच्या पक्षाचं बघू ना. तू नको काळजी करू. पॉलिटिकल प्रश्न आहे. मुलाखती हो. उद्या बारामती आणि नॉन पॉलिटिकल प्रश्न आहे. नागरिकांचा जो सिव्हिक सेन्स, आता आपण खूप व्हिडिओ बघतोय की पुणेकरांचा सिव्हिक सेन्स गणतोय प्रत्येक ठिकाणी. म्हणजे फुटपाथवरती गाडी चालवणं असेल किंवा रात्री रस्त्यावरती कचरा टाकणं असेल, तर नागरिकांना तुम्ही पुणेकरांना आज जी घटना तुम्ही ह्या चौकात बघताय, मी आता भाषण पण काय केलं, मी कुठेही पॉलिटिकल भाषण केलं नाही. आपल्या सगळ्यांनी मिळून पुणेला कसं चांगल्या पद्धतीनं पर्यावरणचा सगळा विचार करून, स्वच्छतेचा विचार करून ह्या पुण्याला पुढे देता येईल, हा प्रयत्न सगळ्यांनी मिळून करायचा. त्याच्याकरता तुम्ही पण थोडंसं मीडियाच्या मार्फत काही चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्या तर त्याचा फायदा होईल. इथला 5 नंबर प्रभाग आहे ना, तिथं आमचा अतिशय मजबूत नेता होता, आहे अजित गव्हाणे. तेव्हा का टाळ्या वाजवत आहेत. पण गडी यावेळेस म्हणला, नाही दादा, मी आता विधानसभेला उभं राहिलेलो, आता मी खाली कसा येऊ, मी आता खाली येऊ शकत नाही. त्यांनी उभं राहायचं नाही ठरवलं की ती आमची गोपण्याची अनुराधा तिकडे निघून गेली. देवीदास 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 देवीदास, त्याच्या नावात देवी पण आहे, दास पण आहे. इतर वेळेस दादा मी तुमचा, दादा मी तुमचा. आता काय झालं, ती गेला की जालिंदर, एक दादा मी हाय तुमचा, अरे बारीक हो बारीक हो, दादा. ती पण गेला. पण ह्यांना दाखवून द्या, हे सत्य करता तिकडे गेले. ह्यांना असं वाटलं की हे एवढं खाताय, आपल्याला काही थोडंफार मिळालं तर. हे शहराचा विकास करायला गेले नाही. ह्यांना दिसत नव्हतं का हे शहराचं वजवाटोळ चाललंय. आता ह्यांना अजिबात त्यांच्या खुणा दाबायच्या नाही. आता दाबायचं ते घड्याळ दाबायचंय आणि ह्यांना दाखवायचंय, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडलं ना, आम्ही तुम्हाला सोडलं. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी होतो. हे तुम्ही उद्याच्या 15 तारखेला त्या ठिकाणी दाखवायचंय.